या वर्षीचं यंग बिझनेस आयकॉन ऑफ द इयर। आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी इन्व्हाइट करते आहे राजीव खेडेकर आणि रिधिमा सावंत यांना। हा अवॉर्ड देण्यामागचं एकमेव कारण म्हणजे यंग जनरेशनला मोटिवेशन मिळावं, त्यांनी नवनवीन उद्योग निर्माण करावे। एनी गेसेस की कोण आहे या वर्षीचा विनर? कम ऑन। येस, यंग जनरेशनची इन्स्पिरेशन, अग्रेसिव्ह, मोस्ट टॅलेंटेड, प्लीज वेलकम मिस्टर परफेक्शनिस्ट वेदांत वानखेडे। सर अभिनंदन सर, तुमच्या यशाच्या गुपित काय आहे? यशाचं गुपित, यशाच्या मागे धावू नका, तुम्ही नेहमी पुढेच राहा, ते आपोआप तुमच्या मागे शेपूट हलवत येईल। सर, तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत, वेदांत वानखेडेचं कॉम्पिटिशन तो स्वतः आहे, माझं यश हे सर्वस्वी माझ्या हातात आहे। ताबडतोब आणि अचूक निर्णय वेळेच्या आधी, अँड क्वालिटी मीन्स नो कॉम्प्रोमाइज। सर, आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? ध्येय ठरवावं आणि ते गाठण्यासाठी पराकोटीचे कष्ट करावे, आणि जोपर्यंत आपण ते गाठत नाही तोपर्यंत थांबू नये, थकू नये, आणि मग बघा आपोआप यश तुमच्या मागे धावत येईल। हाच मेसेज देईन मी आजच्या नवीन पिढीला। नेक्स्ट। इतकं परफेक्शन तुम्हाला कसं जमतं? आणि प्रत्येक बाबतीत तुम्हाला परफेक्शन हवंच असतं? परफेक्शन शुड बी नॅचरल। हा चलता है ॲटिट्यूड बंद केला पाहिजे, आणि तर या जगामध्ये आपल्या देशाची प्रतिमा उंचावेल। सर, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एकच स्त्रीचा हात असतो, तर असं तुमच्या? कोण म्हणतं असं? जी मागे आहे ना, तिने सतत मागेच राहावं। नो डिसरिस्पेक्ट टू एनी वुमन, मी आई, बहीण, आजी या नात्यांचा खरंच आदर करतो, पण तुम्ही जे म्हणताय ना ते प्रेयसी, बायको या संदर्भात आहे, आणि असेलही, पण ते वीक आणि कमकुवत पुरुषांबाबत। मला यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्त्रीची गरज नाहीये, आणि तुम्ही अवतीभवती बघतच असाल रोमॅन्टिक सिनेमे पाहून किती तरुण त्यांचं आयुष्य बर्बाद करतायत। हे सोशल मीडियावर मेसेज करणं, एकमेकांच्या मागे लागणं, वेळ वाया जातो यात, आणि म्हणून प्रगती होत नाही, वेस्ट ऑफ टाइम। आणि आता मी इथे दिलेली वेळ पण संपली आहे, सो थँक्यू। अमूल्या, काय झालं अण्णा? काय नाही, जरा याच्याकडे लक्ष ठेवा, त्याचं सलाईन बदलायला लागेल। अण्णा, सलाईनचा स्टॉक तर संपलाय ना, ऑर्डर दिली होती, पण त्या जोशाचं दुकान 2 दिवस बंद आहे। काय मूर्ख आहेस का की तू? हा, जोशाचं दुकान बंद म्हणजे काय नागपूर मधली सगळी दुकानं बंद? काय ग, दुसऱ्या दुकानात स्टॉक मागवून ठेवायला नको का? हा, हॅलो जोशी काका, ऐका ना, मी तुम्हाला सलाईन आणि मेडिसिन्सची एक लिस्ट पाठवते, तेवढे प्लीज मेडिसिन्स अर्जंट पाठवून द्या ना। उद्या पाठवतो म्हणलं तर समजून नाही राहिलं का तुम्हाला? इतकंच अर्जंट असेल तर तुमचा माणूस द्या पाठवून। अहो पण ठेवा फोन। माणूस आहे हा। काय झालं? डिलिव्हरीसाठी कोणीच नाही। बघितलं, सरकेले बुड्ढा, त्याच्याकडे डिलिव्हरीसाठी माणूस नसेल ना तर तो फोन बी उचलत नाही। नशीब आता फोन उचलला।
अण्णा मी एक काम करते, मीच जाऊन घेऊन येते. बर ताई अजून काही औषधं आणायची ती बी आणाल का? मीना अगं काय आहे हे? ही सगळी कामं आधी करायला नको? आता एक काम कर, ही सगळी मेडिसिन्स ना जोशी काकांना मेसेज कर, म्हणजे मी तिथे पोहोचूस तर ते सगळं रेडी ठेवतील. आले. मीना, आपल्याकडनं काही चुका होत आहेत त्याविषयी आपल्याला काही वाटतच नाही ना. निर्लज्जपणाचा कहर आहेस, कहर खरंच. सॉरी अण्णा. ठीक आहे लक्ष ठेव. लग्न होण्याचा आणि प्रेग्नेंट होण्याचा काय संबंध आहे? रॉकेट सायन्स नाहीये. होतात मुली प्रेग्नेंट. होतात मुली प्रेग्नेंट? नाही होत का? हो तुम्ही ऐकलं का काय म्हणताय हे? होतात मुली. एक तर एका अनमॅरिड मुलीला तुम्ही प्रेग्नेंट म्हणतात आणि वरतून तुम्ही म्हणतात की लग्न करण्याचा आणि प्रेग्नेंट होण्याचा काय संबंध? हो काय माणूस आहे हा? शी. हे बघा डॉक्टर आले. डॉक्टर यांना सांगा. अहो डॉक्टरांनी तर यांचं अभिनंदन पण केलं की तुम्ही बाप होणार म्हणून. विजय, डॉक्टर हे म्हणतायत की तुम्ही यांना म्हटले की म्हणजे हे मला म्हणतायत की तुम्ही यांना सांगितलं की मी ते प्रेग्नेंट आहे. या तुमच्या पेशंट आहेत का? हो, म्हणजे नाही, माझा यांच्याशी काही संबंध नाही. ऍक्च्युली एक अपघात. डॉक्टर, तो मुद्दाच नाही. त्या प्रेग्नेंट आहेत यांना सांगा प्लीज. काहीतरी गैरसमज होतोय. त्या ह्या पेशंट नाही आहेत, प्रेग्नंट आहेत त्या दुसऱ्या पेशंट आहेत. ह्यांना काही झालेलं नाहीये. ह्यांना फक्त भीतीमुळे चक्कर आली होती. म्हणजे यांना काही झालेलं नाहीये. मग ही मुलगी नाटक का करत होती? नाटक केलं? मी नाटक केलं? डॉक्टर हो ऐकताय नाही काय म्हणताय ते? मी नाटक केलं म्हणे. एकतर यांच्या गाडीने माझ्या स्कूटरला धडक दिली. तुम्हाला माहितीये डॉक्टर, माझ्या सगळ्या गोळ्या औषधं अशी रस्त्यावर सांडली होती. माझं सामान पडलेलं होतं. वरतून मला नाही म्हणजे जखम नव्हती झाली, पण रक्त आलं होतं ना. रक्त आलं असं मला हे म्हणाले. आणि डॉक्टर काय ना, मी रक्ताचं नाव जरी ऐकलं ना तरी मी बेशुद्ध पडते. म्हणजे माझे बाबा म्हणतात की हा एक फोबिया आहे जो मला आहे. हो बरोबर आहे. आता तुझा एकदम व्यवस्थित आहेस तू. हो ना डॉक्टर, मलाही जायचंच आहे. उशीर होतोय मला. एकतर एक तिथे पेशंट थांबलाय, त्याला जाऊन सलाईन लावायचंय. ह्या सगळ्या गोष्टीमुळे किती वेळ गेला माझा. विजय, आपण निघूया, उशीर होतो. हो चला. ओ हॅलो, चाललात कुठे? माझी एक अर्जंट मीटिंग आहे, मला जावं लागेल. मला पण पेशंटला जाऊन सलाईन लावायचं. माझी मीटिंग मिस झाली तर किती नुकसान होईल कळतंय का तुम्हाला? कुणाच्या जीवापेक्षा जास्त तर नाही ना होणार. ऑफकोर्स, पण तुम्हाला नाही करणार. विजय, त्यांचं काय बिल असेल ते क्लिअर कर, आपण निघूया. ठीक आहे सर. रुबाब कुणाला दाखवताय? हे बघा, आत्ताची आता तुम्ही मला त्या मेडिकल शॉपमध्ये घेऊन चला आणि जितकं माझं नुकसान झालं ना त्याचं भरून काढा. विजय, यांना सांग रिक्षाने जायला आणि दुप्पट भाडं दे. इथे थांबून मला माझं आणखी नुकसान नाही करून घ्यायचं. नुकसानीची भाषा कुणाला सांगताय हो? हे बघा, नुकसान केलंय तुम्ही. एकतर एक तुमच्या गाडीने माझ्या स्कूटरला धक्का दिला, त्यामुळे नुकसान यांनी केलं. कुणाचं केलं? माझं केलं. भरणार कोण? हेच ना. सर सोडूया त्यांना, काय करणार, जाऊ द्या. एक्सक्यूज मी, चला. प्लीज वेलकम मिस्टर परफेक्शनिस्ट वेदांत वानखेडे. आई लवकर ये. काय ग आद्या? दादाला अवॉर्ड मिळत आहे. काय? आले आले. विक्रांत दादा. अभिनंदन सर. तुमच्या यशाच्या गुपित काय आहे? यशाच्या मागे धावू नका, तुम्ही नेहमी पुढेच राहा. बघ विक्रांत, जरा मोठ्या भावाकडून शिक काहीतरी. मॉम, एका म्यानात दोन तलवारी ठेवायचं नसतं. हे पण आपला दादा जरा खडूसच आहे. अगं म्हणजे आता मी किती वेळा त्याला सांगितलं की मला पण तुझ्या बरोबर काम करू दे, शिकू दे, पण तो काहीच ऐकत नाही माझं. जरा बघायचं का आपण? बघूया. अरे दादा, मेनी कॉंग्रॅच्युलेशन. येस.
येस, वी आर सो हॅपी फॉर यू. आज ना मी तुझ्यासाठी मस्त केक बेक केला, आपण सेलिब्रेट करणार आहोत. ओके. आणि ट्रॉफी कुठे तुझी? व्हॉट ट्रॉफी? आय एम द ट्रॉफी. यू आर होल्डिंग द ट्रॉफी. बघू. ओ वाव, अमेझिंग, सो कूल. हे एक सेल्फी मोमेंट बनता है. चल से चीज. अरे वेदांत, आम्ही सगळ्यांनी तुझा कार्यक्रम बघितला. अरे पी, तुला बऱ्याच वेळेला फोन केला पण तुझा फोन लागत नव्हता. कुठल्या मीटिंग मध्ये होतास? आज एक मांजर आडवी आली होती. अगं हे बघ, असं समज की एक बोका आडवा आला आणि मी पडले. बोका म्हणजे? कुठे पडलीस? काय झालंय? हमू अण्णा घरी येऊन जेवून सुद्धा गेले. तुझ्याबद्दल विचारत होते. फोन सुद्धा उचलत नव्हतीस तू. मेडिकल वरून यायला एवढा उशीर लागतो? अगं आई, काय चाललंय हे? तायडे तायडे, अगं मी सांगते तुला, सगळं सांगते. हे जरा 2 घास खाऊन घेऊ का? माझ्या पोटात 200 कावळे ओरडतायत. बरं खा. आधी सांग. हे बघ, माणसाकडे पैसा आला की माणसाची माणुसकी हरवणारच. आयुष्यात जर माझ्या समोर आलात ना तर मी तुम्हाला बघून सांगते, 30च्या आत तुम्हाला बीपी होणार. असं वाटतंय? मस्त. तायडे, तुझं जेव्हा लग्न ठरेल ना तेव्हा तू आहे ना अशी एकदम टिपिकल काकूबाई सारखी नको होऊस. म्हणजे तू खा पी, तुझी लाईफ एकदम एक्सप्लोअर कर. तू आत्ता जशी आहेस ना तशीच राहा. ठीक आहे, मी खाईन पेन, आईश करेन, एन्जॉय करेन, सगळं करेन. पण आई आणि अण्णा हो म्हणतील तर आणि तरच. आपले अण्णा मॉडर्न विचारांचे आहेत बरं का. ते असू दे, पण घरात फक्त आईचा शब्द फायनल. बघतेस ना, अण्णा सुद्धा तिच्या होला हो लावतात. अगं हो, पण आई आणि अण्णा काय आपलं लग्न आपल्या विरोधात जाऊन थोडी करणार आहे. बरं बाई, पण आधी ठरू तर दे. तायडे, सांग ना, काय कसे असतील माझे जीजू? कौमुल्या, काय बोलतेस तू? म्हणजे सांग ना, तुझ्या मनातला तू कसा असेल? कधी तो विचार केलाच असशील. नाही, मी नाही केला कधी विचार. अगं तायडे, तू फक्त सांग. मला तसा मुलगा सापडला ना तर त्याला पकडून घरी घेऊन ये. अमूल्य, बास आता. सांग ना तायडे, सांग ना. बरं बाई, सांगते. तो ना स्वभावाने अण्णांसारखा असायला हवा. तो देवाला मानणारा असावा. त्याचं त्याच्या आई बाबांवरनं खूप प्रेम हवं. आणि काय झालं? नाही, काही नाही. अगं तायडे, तुला तुझ्यासाठी लाईफ पार्टनर पाहिजे का आईसाठी जावई? आई एखाद्या वेळेस बोलली असते ना तर मी ऐकून तरी घेतलं असतं. पण तू निवळताय ना टीव्ही सिरियलच्या मुलींसारखी बोलायला लागलीस. काय म्हणे, संस्कारी, आज्ञाधारी. आणि बाय द वे, हे असे मुलं आता एक्झिस्ट करत नाही. देवानी त्यांचं प्रोडक्शन बंद केलंय. तुला सगळ्या जगाचं ज्ञान आहे, जसं तू रोज 10 मुलांना भेटत असतेस ना. तुला काय माहित? सगळं माहिती मला. तिकडे तो भाऊ आहे जो मंदिरात जाऊन डेटिंग करतोय आणि इकडे ही बहीण आहे जिला काय हवंय तर एखाद्या मंदिरातला संस्कारी पुजारी. अजब आहे माझी फॅमिली. अगं लागले आई बघ ना, मारतीये मला. लहान आहात का ग? मी लहानच आहे. बरं बाई, लहान आहेस तू. बरं ऐका ना, उद्या सकाळी देवळात जाऊन या. दोघीही आरतीसाठी प्रार्थना करा. म्हणजे ते स्थळ जर का खरंच चांगलं असेल तर ते आरतीलाच मिळू दे. नाही म्हणजे उद्या देवळात आम्ही जाणारच आहोत, पण बहिणींचे दर्शन घ्यायला. ते देवळात प्रदक्षिणा घालायच्यात. अमूल्याला ऍक्सिडेंट मधून वाचवलं ना म्हणून. बर चला आता झोपा. मंदिरात जायला ऑफिशियली परमिशन मिळाली. आणि तायडे, नवस बोल बर का.
काय ना, संस्कारी मुलासाठी नवस आणि पूजा दोन्ही आवश्यक आहे. नाही किती जोरात मारतेस, तुला गुंडी येत आहे. आद्या, कुठे निघालीस? मी कुठेच नाही. तू ऑफिसला नाही का गेलास आज? म्हणजे किती वाजले? जातोय. तू कुठे नाही म्हणतेस आणि तयार होऊन निघालीस? अरे ते हे असं नेहमीच आहे, म्हणजे सहज असंच वाटलं म्हणून. अच्छा, मला सांगण्यासारखं नाहीये का? अरे नाही, तसं नाही. ते मी मंदिरात जात होते. मग सांगायचंच ना. तुला आवडत नाही ना म्हणून नाही सांगितलं. आद्या, मी जे करतो तेच सगळ्यांनी करावं असं म्हणालोय का मी कधी? तसं नाहीये. आणि काय आहे ना, मनाने कमकुवत असलेल्या लोकांना देवाचा आधार लागतो. पण असं तर मी सोडतो तुला. अरे कशाला? म्हणजे मी जाईन ना. आणि तू मंदिरात जात नाहीस ना कधीच, उगाच कशाला? झाल्या 21 प्रदक्षिणा. चल थांब, तू नारळ फोडून आत ये, मी जप करायला बसते. हो फोडते. तायडे, इतका त्रास देते ना देवाला. लवकर लग्न लावणारे बघ तू. घे पकड. देवा, माझ्या ताईला ना लवकर चांगला मुलगा मिळतो. गणपती बाप्पा. तुम्ही? ओ गॉड. सर, सर तुमची तब्येत बरी आहे ना आज? हा, मी आज तुम्ही सगळ्याच मीटिंग कॅन्सल करायला लावल्या. मी कधी? अरे मी आता निघत होतो मीटिंग साठी. नाही सर, मला असं वाटलं की तुम्ही आजपासून कोणी नवीन सेक्रेटरी ठेवली आहे की काय, आणि तेही मुलगी. विजय, त्या प्रताप सोबत तू पण घ्यायला लागलास का रे? मग मी कोणत्या मुलीला सेक्रेटरी ठेवे? आपल्या ऑफिसमध्ये एक तरी मुलगी आहे का? तुला नियम माहित नाहीयेत माझे? म्हणजे नक्कीच कोणीतरी सेक्रेटरी मुलगी ठेवली. हा सर, रिंगटोन. हॅलो, कसले ड्रेसेस? मी शिवायला दिले होते. अहो मुळात मी का टाकीन लेडीज ड्रेसेस शिवायला? लग्न कोणाचं लग्न? तू? सर, तुम्ही नवीन फोन घेतलाय? अरे मी का नवीन फोन? हा माझा फोन नाहीये. विजय. हा सर. माझ्या नंबरवर डायल कर. हॅलो. हॅलो, तुम्ही कोण बोलताय? तुम्ही मला कॉल केलाय ना?
आणि वरनं तुम्हीच मला विचारता की मी कोण. अहो मी हॅलो, मी बोलतो. अहो इकडे पण मीच बोलतीये. तुम्ही कोण मी बोलताय का? मग तुमचं नावच मी आहे. मंदिरात तुम्ही ज्याला भेटलात ना, माझा फोन परत द्या. अच्छा, तो नारळवाला का? बोला. नाही, हो आता मी मंदिरात खूप लोकांना भेटले हो. म्हणजे बघा ना, तो रिक्षावाला, पार्किंगवाला, नारळवाला. तुम्ही नेमके कोण? ज्याच्या कपाळावर तुम्ही नारळ फोडला ना तो. मी नारळ फोडला नाही हो, असं तर काही मला आठवत पण नाही. आणि काय होतंय ना, सकाळपासून या नंबरवर आहे ना सारखे पुरुषांचे कॉल्स येत आहेत बघा. ऑब्विसली, कारण माझ्या फोनवर मुलींचे फोन येतच नाही. बिकॉज आय हेट गर्ल्स. अच्छा, अहो मग तर मुलींनी पण तुम्हाला हेट करायला काहीच हरकत नाही. अहो तुम्ही का माझ्या मागे लागलात? कोण? मी नाही हो, नाही नाही नाही, मी कशाला कुणाच्या मागे लागू. मी कुणाच्या मागे नाही, कुणाच्या पुढेही नाही. काय टॉर्चर आहे हा. तुम्हाला का पैसे हवेत ना तुम्हाला? नाही, किती हवेत सांगा ना, मी आत्ता पाठवतो. हे, मला पैशांची काय गरज. तुम्ही एक काम करा, तुमच्या घरचा पत्ता पाठवा, मी आत्ता कॉल तरी पाठवतो. अहो माझ्या ना खूप मीटिंग्स होत्या आज. तुम्हाला माहित नाही पण मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तुम्ही ओ हॅलो मिस्टर, हे बघा तुम्ही असाल खूप मोठे बिझनेसमॅन, पण मी पण काहीतरी काम तिकडे बसलेली नाही. मला पण इथे खूप महत्वाची कामं आहेत. तिथे माझी पेशंट्स वाट बघतायत. हे बघा, तुम्ही फोन परत केला नाही ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन ना. करा, बिनधास्त करा. मी पण करते की. मी सांगते त्यांना की सकाळपासून ना मला एका फोनवरून सारखे कॉल्स येत आहेत. आणि काय होईल याच्यानंतर मी काय करेन की मी तुमच्यावर वुमन हॅरॅसमेंटची केस करून टाकेन. नूतन, हे लग्न घर वाटतंय तुला? अगं पडदे, फर्निचर सगळं नवीन आहे. ते बघितलंय मी. हे बघ, जे नाही पटत आहे ना ते सांग ना तू. नूतन, रीती भाती, मान मरातब हे सगळं आता मी तुला नव्याने सांगायचंय का? नाही आद्या, जा तुझे दागिने घेऊन ये. हो आणते. हे बघ, जे नाही पटत आहे ते सांग. म्हणजे सगळ्यांचे आहेर, दागिने, जे काही ते बघणारच आहे मी. वेदांत कुठे? नाही, त्याला पुरस्कार मिळाला ही बातमी बघितली मी, पण त्यांनी एक फोन सुद्धा केला नाही मला. काय रे, कुठे आहे तो? तो सकाळपासून बिझी आहे. माहितीये मला तो बिझी येते, पण त्याला म्हणो आता 2-4 दिवस घरातच थांब. बहिणीचं लग्न आहे. अरे बिझनेस काय होतच राहील आयुष्यभर. आणि बघ, तुम्ही दोघाही भावांनी बहिणीच्या लग्नामध्ये हजर असायला पाहिजे, कळलं? हो आजी, मी आत्ताच सांगतो दादाला. आजी दे. हे सगळं दान करून टाक. मी माझ्याकडचे दागिने देते. हाय का टोमणे नको मारूस ग. हे बघ, तुला नसेल आवडलं ना तर सांग. आणि उद्या सराफ येतोय परत. तुला हवंय तसं करून घेऊ आपण. विक्रांतने निरोप नाही दिला माझा. वेदांत, अरे तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे आणि तू मोठा भाऊ आहेस, त्यामुळे कन्यादान तूच करायचंस. असं काय बघतोय हा माझ्याकडे? वेदांत, अरे मोठा भाऊ वडिलांच्या जागी असतो. येते ना लक्षात? माझं लक्ष आहे सगळीकडे. नुसतं लक्ष असून काय उपयोग? हे बघ वेदांत, आपले व्याही मानानी आणि कर्तृत्वानी खूप मोठे आहेत. आठवतंय ना तुला, एका निवडणुकीमध्ये तुझ्या वडिलांना हरवलं होतं त्यांनी.
दोघही राजकारणामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी, आठवतंय ना? जी ते होते, पण बाबा गेले आणि या घरातलं राजकारण सुद्धा बाहेर गेलंय. आणि आजी, मला राजकारण नाही आवडत, यू नो. आय नो वेदांत, पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ते आता आपले व्याही होणार आहेत. आणि हे बघ, आपली मुलीची बाजू आहे, त्यामुळे थोडं नमतं घ्यायचं. मी घेईन काळजी. मनापासून बोलतच नाहीये ग नूतन. याच्या मनात ना आता एकच विचार चाललाय की इथून कसं निसटायचं आणि ऑफिसला पळायचं, हो की नाही? वेदांत, 4 दिवस नको जाऊस आता ऑफिसला. ठीक आहे, नाही जाणार. कस? मी बोलते त्याच्याशी. आपण उरलेलं काम करूया. हो करूया ना, पण बहिणीचं लग्न हे विसरतोय तो. हो आई, हो कर यादी पुढची. चला लवकर. ड्रायव्हर गाडी घेऊन या लवकर. लवकर करा, चला उशीर होतोय आपल्याला. काय तुम्ही दोघे काय बघताय? चला बसा गाडीत. गो जा लवकर बसा. गो. बाय. दादा दुसरी गाडी घेऊन या लवकर. रवी, दिनू, तुम्ही दुसरं सामान पण घेऊन या गाडी ठेवायला. कम ऑन फास्ट, उशीर होतोय. रवी दादा, दिनू, सामान घेऊन या. हा सामान ठेवा. आणि हा डिक्कीत नका ठेवू, बॅक सीटवर ठेवा. सॉरी, गाडीत जागा नाहीये, खूप सामान आहे ना. तुम्ही याल ना रिक्षाने? आम्ही येतो रिक्षेने, हरकत नाही. हे काय इथेच मिळेल बाजूला. सॉरी, मी विसरले. तुम्हाला तर सवयच आहे. इट्स ओके. फक्त मावशी, तिकडे पोहोचल्यानंतर रिक्षाच्या भाड्यासाठी कटकट नको हा करूस. मी दे. सी यू. आणि खरं तर सारिका जे म्हणते ते अगदी चुकीचं नाहीये. आई म्हणजे बघ ना, आपल्याला सवय आहे का अशी एसी गाडीनी वगैरे जायची? आपण आपले रिक्षा आणि बसवाली मंडळी नाही का? आई तूच असं वागतेस ना, म्हणून अपमान करते सारिका आपला. आई त्या सारिकाला काही बोलत नाही, पण तू का गप्प आहेस? तुला वाईट नाही वाटत? हे बघ, नाती टिकवली पाहिजेत आणि आपण मध्यमवर्गीय आहोत. असं छोटे मोठे ऍडजस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. हेच चुकतं ताईडे तुझं. कशाची ऍडजस्टमेंट? तू गोल्ड मेडलिस्ट आहे, लेक्चरर आहेस, तुला सेल्फ रिस्पेक्ट नाही? हे बघ, आपण इतरांना बदलू शकत नाही. मला सांग, आपण इथे का आलोय? कारण मावशीने आणि काकाने आपल्याला मानाने बोलवले. तुला आठवतं ना, सगळ्यात पहिली पत्रिका आपल्या घरी आली होती. अगदी खरंय. बघ, ताईकडून शिक काहीतरी. मी ताईसारखी नाही आणि मला तिच्यासारखं व्हायचं पण नाही. हे बघा, मी येते लग्नाला, पण जर तिथे त्या सारिकाने काही खोडी काढली ना, तर मग मी पण गप्प बसणार नाही. अमूल्या, आई आणि अण्णांचं नाव खराब होईल असं तू काहीही करणार नाहीयेस. तसं नाही म्हणत आहे मी. हे बघ, आपण आपल्या दादाच्या लग्नाला चाललोय की नाही? हा असा चिडका चेहरा ठेवून येणारच? चला लवकर, उशीर होतोय. चला पटकन. लाडोबा चला.
आले तुम्ही पुढे. हा सुमन 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 आय एम व्हेरी सॉरी. तुम्हाला विनाकारण नाही अगं सॉरी काय त्यात, आम्हाला सवय. नाही ग, माझं चुकलं. माझ्यासोबत येताना मीच तुम्हाला घेऊन यायला हवं होतं ग, पण मला काय माहिती माझी कारटी असं काहीतरी वागेल. हे एवढं काहीच नाहीये. तू गाडी पाठवलीस, आम्ही आलो. चाल बर, सांग मला काय काय तयारी करायची. नाही ग, सारिका येताना तिच्या मैत्रिणींना घेऊन आली, पण तुम्हाला घेऊन नाही आली. ताई अगं काय तेच तेच बोलतेय. आपल्या सार्थकचं लग्न आहे, केवढी तयारी करायची आहे. चल बरं. बरं, तुम्ही रूमवर जा आणि फ्रेश व्हा आणि नंतरच्या विधींसाठी रेडी व्हा. मी रूम दाखवतो तुम्हाला. तुम्ही यांचं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बरं, ओळख करून देते. हा विक्रांत, आपल्या आद्याचा भाऊ. सांगितलं त्याने. खूप गोड आणि प्रेमळ आहे. हा नाही म्हणजे तुम्हाला आणायला जायचं ठरलं ना तेव्हा एका पायावर तयार झाला. बरं, इथून पुढे काहीही मदत लागली ना याला विचारा, हा नीट काळजी घेईल तुमची. डेफिनेटली. चला चला. हे बघा प्लीज, हे रिसॉर्ट एकदम मोठं आहे. हा भरपूर रूम्स आहे तिकडे. हो, माणसं हरवतात. काय सांगताय? हो सिरियसली, आज सकाळपासून मी मॅपच पाठ करतोय. पण काय ना, आम्हाला एवढ्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये राहायची सवय आहे बर का. मला तसं म्हणायचं नव्हतं. आता तुम्ही वर पक्षातले, त्यामुळे तुम्हाला काही त्रास होऊ नये याची जबाबदारी माझी आहे ना. ऑफकोर्स. म्हणजे आता काय ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही आमच्या अवतीभोवती फिरणार आहात का? इच्छा तर तशीच आहे. काय म्हणजे तुम्ही वर पक्षातले आहात ना, आता सगळ्या वर पक्षातल्या लोकांची जबाबदारी ही माझ्यावर आहे. त्यामुळे आय एम सो बिझी यू नो. ओ, अजिबात वेळ नाहीये माझ्याकडे. पण तुम्हाला काही हेल्प लागली तर जस्ट फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. आय एम जस्ट अ मिस कॉल अवे.